परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते। ही शाळा दरवर्षी विविध अभिनव शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम राबवित असून गेल्या 4 वर्षापासून आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतित्व पुरस्कार हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। 2025 या उपक्रमाचे 5वे वर्ष आहे। सन 2025 साठी महाराष्ट्रातील लेखक व कवींना बाल साहित्याचे ग्रंथ पाठवण्याचे आवाहन शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने करण्यात आले होते। त्यानुसार यावर्षी राज्यभरातून 147 लेखक व कवींनी आपले ग्रंथ शाळेकडे पाठवले। शाळेतील विद्यार्थ्यांनी हे ग्रंथ वाचून चर्चा करून व आपली मते नोंदवून यावर्षीच्या पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड केली। यामध्ये 5 कथासंग्रह, 1 कविता संग्रह आणि 1 बंजारा भाषेतील कादंबरी यांची निवड करण्यात आली आहे। त्यानुसार यंदाचे आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतित्व पुरस्कार 2025 खालील लेखक कवींना जाहीर करण्यात आले आहेत। प्रमोद धायगुडे, उत्तम सदाकाळ, मोहन काळे, मोतीराम राठोड, सागर शिंगणे, भारत पाटील, उर्मिला चाकोरकर यांच्या ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध या बाल साहित्याला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। या पुरस्काराचे वितरण दिनांक 25 मार्च 2026 रोजी पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत गावकरी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्यमंत्री ईश्वरी राठोड यांनी दिली। बाल साहित्याच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवणे, विद्यार्थ्यांना परीक्षणात्मक वाचनाची सवय लावणे आणि बालमनाशी नाते जपणाऱ्या लेखकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे उपक्रम संयोजक युवराज माने व मुख्याध्यापक DK कुलकर्णी यांनी सांगितले। ग्रामीण भागातील शाळा देखील साहित्य चळवळीचे केंद्र ठरू शकतात। हे आनंदाचे झाड या उपक्रमातून अधोरेखित होत असून विद्यार्थ्यांच्या सहभागातून निवड होणारा हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा ठरत आहे। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांचं श्रीनाथ हॉस्पिटल म्हणून इथं दवाखाना असून त्या एक प्रसिद्ध कवयित्री आणि लेखकसुद्धा आहेत। मॅडम, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिला मुद्दा असा की आपल्याला परभणी जिल्ह्यातील सेलू आणि या सेलू तालुक्यातील पारडी या जिल्हा परिषदेचा एक महत्त्वाचा आणि उत्कृष्ट पुरस्कार मिळाला, आनंदाचं झाड बाल साहित्य 2025 यासाठी आपल्याला जो मानाचा पुरस्कार मिळाला, तर या संदर्भात आपले संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि या पुरस्काराच्या अनुषंगानं आपण त्याकडे कसं बघणार? पारडी तालुका सेलू मधली ही जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि ह्या पुरस्काराचं महत्त्व इतकं आगळं वेगळं आहे की ह्या पुस्तकाची निवड म्हणजे अनेक पुस्तकं त्यांच्याकडे पुरस्कारासाठी गेली होती बालसाहित्याची आणि ह्या सगळ्या पुस्तकांमधून मुलांनी स्वतः ही निवड केलेली आहे। मुलांनी पुस्तकं वाचली, त्यातून त्यांनी ती अंतिम फेरीमध्ये स्वतः निवडली, त्या पुस्तकांवर चर्चा केली, आपापली मतं नोंदवली आणि त्यातून मग या पुरस्काराची निवड झाली। आणि याचं वैशिष्ट्य इतकं आगळं वेगळं आहे की हा सगळा समारंभ मुलं स्वतः आयोजित करतात, सूत्रसंचालन सुद्धा मुलांचं असतं आणि निवड झाल्याचा जेव्हा मला फोन आला तो सुद्धा या मुलांनीच केला। हे इतकं म्हणजे खूप आनंददायक असं आहे। म्हणजे या पुरस्काराचा जो काही आनंद आहे त्या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या आनंदामध्ये आपला आनंद आणि आनंदाचं झाड या आनंदाचं झाड लावलंय खरं। तर आणि म्हणजे या पुरस्काराचं एक वेगळं आगळं वेगळं एक महत्त्व आहे असं आम्हाला इथं अधोरेखित करावं असं वाटतंय। बरोबर। तर हा पुरस्कार मिळाला, हा मानाचा पुरस्कार आहे, तर तुम्ही या पुरस्काराच्या अनुषंगानं आणखीन कसं बघणार याच्याकडं? ग्रामीण भागामधल्या मुलांनी वाचन संस्कृती वाढवणं, रुजवणं आणि या संयोजकांनी जे की ह्या शाळेचे युवराज माने आणि मुख्याध्यापक जे आहेत शाळेचे, त्यांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुलांमध्ये हा जो उपक्रम घेतलेला आहे
तो अतिशय अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि ह्या अशा उपक्रमांची अधिकाधिक गरज आहे. मराठी भाषा जर टिकायची असेल, वाचन संस्कृती वाढायची असेल, तर ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत मराठी पुस्तकं बालवाङ्मयाची पोचणं ही काळाची गरज आहे. नाहीतर शहरी भागातली मुलं जी आहेत ती मराठी वाचन त्यांचं अतिशय कमी झालेलं आहे. त्यामुळे मराठी वाचणारी मुलं जी खेडोपाडी आहेत त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोचत आहेत. माझं साहित्य त्यांनी वाचलेलं आहे आणि ते त्यांना आवडलं आहे, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे. आणि या पुरस्काराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं की आजच्या आधुनिक काळामध्ये मोबाईल संस्कृती ही पूर्णपणे मुलं त्याच्या आहारी गेलेत, मोबाईल वेडे झालेत आणि यामुळं मुलांच्या मानसिक वाढीमध्ये व्यत्यय येत असल्याकारणानं आपला जो उद्देश आहे की वाचन संस्कृती आणि मराठी संस्कृती ही वाढलीच पाहिजे. या अनुषंगानं या पुरस्काराकडं आपण खूप म्हणजे वेगळ्या दृष्टीनं तुम्ही त्याची ती मांडणी केली, तर त्या मांडणीमध्ये नेमकं काय आहे? तळागाळातल्या मुलांपर्यंत पुस्तकं पोचणं म्हणजे त्यांना स्वतः विकत घेणं परवडत नाही पुस्तक, अशी अवस्था आहे इतक्या खेड्यातल्या या मुलांची. म्हणजे अनेक मुलं त्यातली ऊसतोडी कामगारांची मुलं आहेत, काही विस्थापितांची मुलं आहेत आणि ह्या अशा अभावग्रस्त परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना स्वतःच्या खिशातून पुस्तकं विकत घेणं अगदीच परवडणारं नाही आहे. तर त्यांच्यापर्यंत महाराष्ट्रभरातल्या भारतभरातल्या विविध लेखकांची पुस्तकं पोचत आहेत आणि आनंदाने ही मुलं ते पुस्तकं वाचताहेत, त्याच्यावर चर्चा करतायत. हा मला वाटतं खूप मोठं यश आहे. मॅडम, पैठण तालुक्यासारखं एक छोटासा तालुका, परंतु या तालुक्याला एकंदरीत ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असताना आणि संतांची भूमी असल्याकारणानं आपण एक छोट्या तालुक्यात असतानासुद्धा एक राज्यामध्ये एक नाव लौकिक कमवलं. ते साहित्यामध्ये त्याच्यात सामाजिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल. आपण एकंदरीत आपले कविता संग्रह किती आहेत? आतापर्यंत एकूण 7 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत माझे. त्याच्यामध्ये विठोबा या कविता संग्रहाचा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून अनुवाद झालेला आहे. आणि बालवाङ्मयाची 6 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील अग्निशिखा कावेरी ह्या हैदराबाद मुक्ती संग्रामावर आधारित बालनाट्याला महाराष्ट्र शासनाचा भा.रा. भागवत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि या नाटकाचं उर्दू पण रूपांतरण झालेलं आहे. शिवाय एक कादंबरी, एक चरित्र, 4 ललित लेखनाची पुस्तकं, त्यानंतर एक कादंबरी, ललित गद्य, वैद्यकीय विषयावरची पुस्तकं, असा लेखनाचा म्हणजे आपला जो वाङ्मयाचा जो काही वारसा आहे तो पुढं नेण्यात यावा आणि यासाठी कुठेतरी नवीन पिढीला आपल्या या माध्यमातून आम्ही संदेश देऊ पाहत आहे आणि आपला आदर्श आहे नवी पिढीनं घ्यावा असं आम्ही या प्रसंगी नमूद करतो. आणि दुसरा मुद्दा असा की एवढ्या छोट्या तालुक्यात असताना आपण राज्यामध्ये जी उत्तुंग भरारी घेतली, यामध्ये आपण कोणाला श्रेय द्याल? खरं म्हणजे मला लिहिण्याची आवड लहानपणापासूनच होती आणि मी ज्या परिस्थितीत वाढले लहानपणी, प्रतिभानिकेतन शिक्षण संस्था, त्यानंतर माझे आजोबा शामराव बोधनकर जे की मोठे स्वातंत्र्य सैनिक होते, माझे वडील मधुकरराव बोधनकर आणि माझे सर्व शिक्षक यांनी मला वाचनाची खूप आवड निर्माण केली. आणि चौफेर वाचन केल्यामुळे म्हणजे किंबहुना मी सतत वाचतच असेल आणि त्यामुळे मला वाटतं की मला लिहिण्याची गोडी निर्माण झाली. त्यानंतर माझे पती डॉक्टर राघवेंद्र चाकूरकर आणि माझे सगळे कुटुंबीय ह्यांचंही मला नेहमीच प्रोत्साहन राहिलेलं आहे. तर या निमित्तानं आपण आता शेवटचं वाचन संस्कृती जी कमी होत चालली आणि मोबाईलच्या आहारी जी काही नवीन पिढी जात आहे, या अनुषंगानं आपण शेवटचं काय आवाहन करणार? खरं म्हणजे मुलांनी वाचत राहिलं पाहिजे. वाचल्याशिवाय तुमचं जे ज्ञान आहे ते वाढीला लागणार नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी जे ज्ञान मिळतं ते तात्पुरतं असतं, त्याला खोली नसते, उथळ ज्ञान असतं. त्यामुळे तुम्ही पुस्तकं वाचून तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करू शकता आणि वाचाल तर वाचाल असा जो संदेश आहे तो सगळ्या मुलांना मी देऊ इच्छिते. या निमित्तानं आपले खूप खूप आभार आणि संभाजीनगर समाचारच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पुरस्काराच्या संदर्भात पुन्हा शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद.
आपण श्रोत्यांपर्यंत माझे विचार पोहोचवले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.